बदललं हे तपासण्याची मागणी। ही थेट दृश्य आपण बघतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्याची थेट दृश्य मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी आणि बंदोबस्त दोन्ही दिसून येतोय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे। अजित, काय घडामोडी घडतात? आता उपमुख्यमंत्री तिथे मतदान करण्यासाठी आलेलं चित्र दिसतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लता शिंदे, त्यांचे वडील संभाजी शिंदे, त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे, त्यांच्या पत्नी असं आणि त्यांचे दोन्ही भाऊ जे आहेत एकनाथ शिंदेचे, ते देखील इकडे मतदानाला आलेत। मुळात त्यांचे भाऊ आणि त्यांच्या वहिनीनं मतदान केलेले सकाळी। आता फक्त एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि दोघांच्या पत्नी ज्या आहेत त्या मतदान करायला आलेत आणि त्यांचे वडील आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या शाळा जी आहे ती शाळा क्रमांक 23 मध्ये हे मतदान आहे आणि हे मतदान इथं दरवेळेस त्यांचं या ठिकाणी तिथं साधारणपणे महत्वाच्या व्यक्ती जे आहेत ते सकाळी लवकर मतदान करून इतरत्र बाकीच्या केंद्रांवरती लक्ष ठेवण्याकरता जातात। मात्र एकनाथ शिंदे यांनी यावेळेस सुरुवातीला सकाळपासून सर्व मतदान केंद्रावरती फेरी मारून सगळ्या मतदान केंद्रावरती सुरळीतपणे मतदान चालू आहे का, कुठे काही गडबड नाहीये, वेगवेगळ्या अशा माहिती घेऊन कुठे कुठे त्यांचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्या सर्व गोष्टीची माहिती घेऊन त्यानंतरच या ठिकाणी ते मतदान करायला आलेले आहेत। सहपरिवार ते दरवर्षी मतदान करायला येतात आणि यावेळेस ते सहपरिवार मतदान करायला आलेले आहेत। नेमकं आता मतदान केल्यानंतर काय सांगतील, काय बोलतील हे थोड्या वेळात स्पष्ट होईल। पण दृश्यामध्ये आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, खासदार श्रीकांत शिंदे आहेत आणि त्यांच्या पत्नी या दोघेही इथं मतदान करण्याकरता आलेले आहेत। निश्चितच अजित, थेट दृश्य आपण बघतोय न्यूज 18 मराठीच्या दर्शकांसाठी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदानाला पोहोचलेले आहेत। अजित, काही वेळांपूर्वीच अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत। काही जणांचं असं म्हणणं आहे की शाई पुसल्या जाते, काही जणांचं म्हणणं आहे की ईव्हीएम बंद होता, तिथे देखील गोंधळ झालाय। खरं तर गणेश नाईक यांचं देखील मतदान केंद्र लवकर त्यांना सापडलं नव्हतं। अशा सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये नेमकं ग्राउंडवर काय सुरू आहे?